नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 8वा अध्याय बघत आहोत। आता हा 8वा अध्याय म्हणजे संपूर्ण मधुरा भक्ती आहे, कारण 8वा अध्याय म्हणजे संपूर्ण राधेवर आहे। राधाकृष्णाचं ह्यात जे नातं सांगितलंय, दाखवलंय अध्यायात, ते बघताना कळतं की फक्त हरीची लीला आहे। हे सगळे चमत्कारच आहेत। हरी खरंच अगम्य आहे, अनाकलनीय आहे। आणि रामचरित्र आणि कृष्णचरित्रातला हाच मोठा भेद इथे कळतो की तो काय काय लीला करतोय ना। रामाने एक सामान्य माणसाचा अवतार घेतल्यासारखं, सामान्य माणूस आलेल्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये, परिस्थितीत आदर्श कसा वागेल हे दाखवून दिलं अख्ख्या रामचरित्राने आपल्याला। आणि इथे तर सगळं वेगळं, भरपूर खोड्या काढणं, छळ करणं, पण पराक्रमही करणं आणि खऱ्या भक्ताला सतत संरक्षण देणं, पाठीशी घालणं। पण ह्या सगळ्याकरता अनेक चमत्कार जे तुमच्या माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहेत। आता ह्याही कथेत असेच आहेत, बघूया। खूप सुंदर आहे अध्याय। आपण आपल्या प्रथेप्रमाणे प्रथम 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः, श्री विठ्ठलाय नमः। ज्याचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधन, प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान जाय निरसोन देहबुद्धी। ज्याची ऐकता लीला कथा निरसे समूळ मोह ममता, निर्दोष पद ये हाता करिता वर्णिता हो। जो विश्वबीज विश्वालय क्षीराब्धी तनयेचा परम प्रिय, जो निर्विकार अव्यय, जो सच्चिदानंद घनतनु। श्रोता आणि वक्ता, साहित्य कथा कविता, श्रवण अर्थबोध करता, जगन्नाथा तूची सर्व। भीमा तिरवासा पंढरीनाथा, पुढे बोले हरिविजय ग्रंथा। तुझी अद्भुत लीला समर्था, तुझी बोले रसाळ। 5 ओव्यात सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे त्याचं सगळं वर्णन आहे कृष्णाचं। त्याला दिलेल्या अनेक उपमा आहेत, पण त्यानंतर शेवटच्या ओवीत धर कवी म्हणतायत की तूच माझ्याकडनं हा ग्रंथ वधवून घे। कारण पुढच्या ओव्यांमध्ये ते म्हणतात की मी मंदमती आहे, तू जर काही केलंस तरच मी हे साहित्य सुंदर असं पूर्ण करून लोकांना पुरवेन। 7व्या अध्यायात काय झालं तर गवळणी सगळ्या घराणे सांगत आल्या आणि एक एक गवळणींनी त्यांना एक एक अवतार मीच कसा जगला हे वर्णन केलं। आणि त्या गवळणी हा धादांत खोटारडा मुलगा आहे असं सांगायला यशोदेकडे आल्या। कारण असंच की ज्याला कंदूक उचलत नाही तो पृथ्वी कुठे उचलून धरेल, अशी उदाहरणं देऊन त्याने ते सांगितलं ते नक्की मिथ्या आहे, त्याला गोष्टी माहिती आहेत दशावताराच्या, त्या तो आपल्याला सांगतोय। तर असा खोटारडा आणि ह्याच्यामुळे आम्हाला आमच्यावर तो अनेक आळी घालतो, आम्हाला अगदी गोकुळ सोडा असं वाटतंय, असं 7व्या अध्यायाच्या शेवट ह्या सगळ्या गवळणी म्हणालेल्या आहेत। पण यशोदा त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नाही आणि तरी पण तो तक्रारी येतात म्हणून ती त्रासलेली असते। तर मग तिला काही गोपींनी असं सांगितलं की गोपी म्हणती यशोदेसती, तू व्रत घेई संकष्ट चतुर्थी, गणेश गुण देईल या प्रती निश्चयसी जननी। तिला संकष्ट चतुर्थीचं व्रत घ्यायला सांगितलं यशोदेला। तिनेही त्या आनंदाने घ्यायचं ठरवलं, कारण बुद्धीदाता गणपती ना। आता गणपती ह्याला अशी का बुद्धी देतोय, ह्या चोऱ्याच करतो, खोड्या काढतो आणि लोकांना विकृत वाटणाऱ्या चेष्टा करतोय, म्हणजे त्या गवळणींच्या आणि गोपींच्या वगैरे। तर ती ठरवते करायचं आणि ती लगेच आपण म्हणतो संकल्प करून टाकते। लगेच गणपतीला म्हणते की बाबा ह्याला, माझ्या या बाळाला इतका तो बाकी असा सुंदर आहे, मोहून टाकतो, पण त्याच्या खोड्यांच्या आणि सगळ्या तक्रारी ऐकून मला दुःख होतं, तर तू त्याला उत्तम गुण दे असं करून तिने मी नक्की व्रत करेन असं ती बोलते। आता कृष्णाच्या कानावर येतं। तर आता आईची श्रद्धा खरी करण्याकरता त्या 1 महिन्याभरात कृष्ण काहीच खोड्या करत नाही। आणि मग यशोदेला वाटतं, अरे मी नुसता संकल्प केला तर ह्याच्यात एवढा बदल झाला, म्हणजे नक्कीच हे संकष्ट चतुर्थीचं व्रत मला पावणार। अत्यंत श्रद्धेने ते व्रत करायला घेते आणि मग ती संकष्टी येते। आता संकष्टी आल्यावर दिवसभर यशोदा निराहार राहते आणि आता चंद्र बघितला, इंदिरा बंधूंचा उदय होय तवरी यशोदा उपवास करी। चंद्रोदय व्हायचा म्हणून ती सगळी पूजेची तयारी करते, मोठाले 21 लाडू बनवते आणि खूप सारे मोदक बनवते आणि सगळ्या नैवेद्याचा भारा घेऊन ती देवापुढे येते, देवाऱ्यासमोर ठेवते।
तर आकाशात जाऊन बघायचं चंद्र उगवलाय का असं म्हणून तिला तिथून उठायचं असतं. तेवढ्यात कृष्ण म्हणतो, आई मला लाडू दे ना, मला तर खूपच भूक लागली आहे. तर आई त्याला सांगते, यशोदा थांब, मी गणपतीला नैवेद्य दाखवून लगेच तुला देते, पण थांब थोडं, मी धूपदीप सामग्री सगळी आणली नाही, तू इथे द्वाराशी बसून राहा, म्हणजे मी तुला लगेच देणार आहे. तर जाते आई ते आणायला. इकडे हा सगळा हरा घेतो आणि सगळा नैवेद्य स्वाहा करतो, क्षणही न लागता. श्रोतेहो, ही कथा आहे तुम्हाला पूर्ण माहीत आहे, मला माहिती आहे, पण खरंच खूप गोड कथा आहे, पूर्ण सांगावीशी वाटते. आणि तोंड बंद करून बसतो. आई येते सगळं सामान घेऊन, बघते तर अख्खा रिता ते ताट रिकामं. तिला वाटतं अरे आत्ता होतं आणि आत्ता कुठे गेलं. आणि आता कृष्णाच्या खोड्या तर कळलेल्या असतात, लोण्याचे हंड्याचे हंडे संपवतो, पळवतो, तूप खातो, त्यामुळे पहिला हार त्याच्यावरच येणार ना. त्यामुळे ती लगेच म्हणते, मला सत्य सांग, काय झालं, कुठे गेले हे सगळे लाडू, इथला आता मी एवढा तुला नैवेद्य केलेला, इतका रिकामा कसा आला. तर श्रीकृष्ण तिला सांगतो, आई माझ्यावर विश्वास ठेव, आत्ता इथे 1000 उंदीर आले होते आणि त्याच्यात एक मोठा उंदीर होता आणि त्याच्या पाठीवर गणपती बसला होता आणि त्याने सोंडेने हळूहळू सगळे लाडू असे खेचून घेतले यातले आणि सगळे त्याने खाऊन टाकले. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय गणपती त्याला. झालं, हिला आधीचा अनुभव असतात ना खूप, त्यामुळे ती अत्यंत भडकते आणि आधी तुझं तोंड उघडून दाखव, तू तोंड उघडून दाखव, तू खोटं बोलतोयस, तू खाल्लेलं असलं तर मला कळणार आहे. तो म्हणतो, आई काय, मी खरंच सांगतो तुला, आज सगळं गणेश घेऊन गेला लाडू खाऊन आणि तू मजवरी आले विहरण, गणेश गेला लाडू घेऊन ना, मजवरी आले विहरण, मी तुला जरूर दाखवतो तोंड उघडून, असं म्हणून तो तोंड उघडतो. आणि तोंड उघडल्यावर परत ती अनुभूती अजून एकदा यशोदेला येते. म्हणजे यशोदेला एकदाच नाही दाखवलं, अनेकदा त्याने ते ब्रह्मांड दाखवलेले आहे. शिक्षा म्हणून ती खूप चिडून तोंड उघड म्हणाली की तिच्यातला तो क्रोध संपूर्ण विरघळून जातो पुढच्या मिनिटाला. त्याच्या तोंडात सगळं ब्रह्मांड दिसायला लागतं आणि नुसतं ब्रह्मांड नाही, सगळं कैलास दिसतं आणि इथे ते बघेल तिकडे गणपती दिसायला लागतात, इतके गणपती दिसतात. आणि मग त्याच्या मुखातूनच एक गणपती बोलतो की अगं माते, माझा शब्द ऐक, हाच तो सनातन देवादिदेव आहे, मुख्य देव आहे, जो तुझ्या उदरी अवतरलाय. आम्ही तर सगळे देव म्हणजे ह्याचे अवयव आहोत. पूर्ण ब्रह्मानंद फक्त हा केशवच आहे, तू त्याला भज, तुम्हाला भजण्यापेक्षा, असं तो गणपती सांगतोय. त्यामुळे झालं, यशोदा समाधीस्थ झाली, तिची सगळी अहमवृत्ती मावळून गेली, वेरली, स्वतःलाच ती विसरून गेली. मग जेव्हा त्या ध्यानातून ती उतरली, डोळे उघडून बघते तर हा कृष्ण चेहरा पाडून बसलाय आणि म्हणतो, आई दे ना, मला खूप भूक लागली, लाडू दे ना. तिला कळतं की छे खरंच मी हे पूर्ण ब्रह्मजन्माला घातलाय, किती जन्मांचं माझं भाग्य असेल की माझ्या उदरी हा आलाय. ती त्याला पटकन उचलून घेते कडेवर आणि कुरवाळते. एकदा असं होतं, बळीभद्र म्हणजे बलराम आणि कृष्ण दोघं अंगणात खेळत असतात. खेळताना मुठमूठ घेऊन माती खातो कृष्ण. तर बळीराम त्याचा हात धरून घेऊन येतो यशोदेकडे आणि यशोदेकडे आणि म्हणतो, बघ याने केवढी तरी माती खाल्ली आहे ग. ताबडतोब हातात वेताची छडी घेते यशोदा आणि बोल आधी, का माती खाल्लीस, दाखव, तोंड दाखव उघडून. इतका घाबराघुबरा भाव करून अगदी दीनवदनाने तो कृष्ण तोंड उघडतो. बघते तर परत तेच होतं. त्याने मुख हरीने पसरले, तो ब्रह्मांड सकळ देखिले, हा पूर्ण ब्रह्मैसे ओळखिले यशोदेने निजमनी. परत तिला ब्रह्मांड दाखवलाय, म्हणजे तो वेळोवेळी तिला जाणीव करून देतोय, पण तिच्यावर ते मायेचं पटल आहे, त्यानेच निर्माण केलेलं आहे, हरिमाया आहे ती. त्यामुळे ती परत त्या प्रेमात पडते आणि तिला ते विसरणंच आवडतं, कारण तिला ते छोटं आपलं बाळ आहे, त्याचं कौतुक करणं, लाड करणं, त्याला दटावणं, रागवणं, हे सगळं तिला खूप आवडत असतं. त्यामुळे ती त्या विस्मृतीतच जाते. कित्येकदा ब्रह्मांड बघूनही त्याची तिला जागृतीत कधीच आठवण राहिलेली नाही यशोदेला. असो, तर अशाप्रमाणे ह्याच्या लीला चालूच आहेत. अजून एकदा असं होतं की स्फटिक भूमीत, जसं तेव्हा पाचूची जमीन होती, यांचे एवढे मोठे राजवाड्यासारखे वाडे, एक स्फटिकाची सगळी जागा असते, स्फटिकच असतात जमिनीवर. तर त्यात स्वतःला कृष्ण बघतो, स्वतःला बघतो, आपलं प्रतिबिंब घन निळ असं सुंदर,
आणि आईला म्हणतो हे मला आत्ता काढून दे ना, तर हे काढून दे मला ह्याच्याशी खेळायचं आहे. तर यशोदा हसून म्हणते अरे हे नाही काढता येणार. झालं, लोळण घेतो, जोरजोरात लोळण घेतो, मला आत्ता हे प्रतिबिंब काढून दे. मग वेगवेगळी खेळणी देते आई त्याला, पण तो जराही थांबत नाही, त्याचं रडणं काही केल्या थांबत नाही. मग ती म्हणते आता थोडं ना तू नीज घे, तू दमलायस, तू नीज घे. तर नीज घे म्हणजे झोप असं आई म्हणते. तर हा उत्तर देतो निजस्वरूपी मीच असे. असं जाता जाता श्रीधर कवी अध्यात्म देऊन जातात. निज शब्द वापरून तो म्हणतो निज स्वरूपात मीच आहे, अजून निजायचं काय. मग ती म्हणते की छान छान गोष्टी तूच सांग ना मला, तुझं रडणं थांबव आणि तू मला एखादी गोष्ट सांग. असं यशोदेने म्हटल्याबरोबर हा म्हणतो की गोष्टी बोलायला पण दुसरे पण कुठे आहे तुझ्यात आणि माझ्यात, म्हणजे द्वैतच नाहीये. अशा प्रकारची उत्तरं देत तो आपला रडतच राहतो. शेवटना त्याचा नाद सोडून ती जात्यात कामाला. तो तेवढ्यात काय होतं की इथे काहीतरी कामानिमित्त राधा तिथे येते. त्याला रडताना बघते आणि त्याच्या अशा अचाट आणि चावट कथा ऐकलेल्या असतात तिने. तर ती म्हणते काय रे लब्बाडा, इथे रडतोयस काय, उगाच काही कारण नसताना लोकांकडे जाऊन खोड्या काढतोस नाही, असं म्हणत अगदी प्रेमाने त्याला पाळण्यातनं उचलून घेते. तेवढ्यात यशोदा तिथे येते आणि ती म्हणते जा गं घेऊन त्याला घरी, सारखा इथे रडतोय, घरात रडतोच आहे, जा तुझ्याजवळ खेळायला घेऊन जा. राधा त्याला घेऊन आपल्या घरी येते. राधा आपल्या घरी येते आणि घरातल्या आपल्या झोपाळ्यावर बसवते त्याला. जेव्हा ती घरी येते तेव्हा तिची सासू पण बाहेर गोठ्यात गेलेली असते दूध काढायला आणि नवरा घरात नसतो, कारण तो गवळीवाड्यावर असायचा व्यवसाय करायला गेलेला. ही त्याला बसवून झोपाळ्यावर झोका देत राहते आणि ती इतकी तल्लीन होते त्यात. आणि नुसती ती तल्लीन होत नाही, हा छोटासा 5 वर्षाचा आहे बरं का कृष्ण, हा छोटासा कृष्ण तिच्याकडे बघताना ती किती सुंदर रेखीव आहे, तिचे केस कसे भरघोस आहेत, असे सगळे विचार करत तोही तिच्याकडे अगदी डोळे दिपावे असं बघतोय. राधेची तंद्री लागते आणि ती एकीकडे झोका देता देता म्हणते तू किती छोटा आहेस रे, तू चांगला छान मोठा असतास तर. म्हणजे तिला जणू तो आपल्या पती भावा अशी एक भावना तयार होते. तू मोठा असतास तर, तू तरुण असतास तर, मला तू खूप आवडतोयस. तो छोटासा कृष्ण म्हणतो एवढंच ना, झालं. लगेच होतात एकदम निमासूर म्हणजे तरुण सुंदर असं 18 वर्षीय रूप धारण करतो हा कृष्ण. कृष्ण मोठा होतो एकदम आणि राधा तर मग सगळं आपलं स्मरणच विसरते. ती पूर्ण बुडून जाते त्याच्या प्रेमात. अत्यंत म्हणजे ही जी मधुरा भक्ती आहे तिची ना प्रेमात, ती सगळी प्रकट व्हायला लागते. आणि अक्षरशः ओवी अशी आहे की सुख शेजे नित्य राधा, भोगी तसे परमानंदा, त्यजोनिया द्वैत भेदा, कृष्णरूपी मिनाली. कृष्णरूप झाली ती, स्वतःचं स्वरूपच ती विसरली, इतकी मोहित झाली कृष्णावर. आणि ती नित्य हे करायला लागली की नित्य त्याला खेळायला आणावं आणि त्याला मोठं व्हायला सांगावं. पण असं होतं की एक दिवस तेवढ्यात तिचा नवरा घरी येतो ह्याची तुपाची घागर घेऊन जाण्याकरता. तर दार बंद आहे बघतो, तो बाहेर येऊन बघतो तर त्याला आवाज येतोय की राधा बोलते. तो म्हणतो दार उघड गं लवकर, मला तुपाचा घट घेऊन विकायला जायचं. कोणाशी बोलतेस तू. आता राधा घाबरते, तिची धावपळ होते आणि एकदम घाबरून ती म्हणते अरे बाबा माझी आता लाज राख, माझी वाट लागेल, तू परत पहिल्या खाला आणू. असं म्हटल्याबरोबर हा झाला 5 वर्षाचा आणि ती धावत आत जाऊन दहीभाताचं ताटली आणते, त्याच्या पुढे ठेवते, त्याच्या तोंडाला मागते आणि जाऊन दार उघडते आणि म्हणते कृष्णाशी बोलत होते, तो आलाय ना, तो दहीभात खातोय. त्याचं ते दहीभातानी माखलेलं इतकं सुंदर घननिळाचं रूप बघून तो तिचा नवरा पण एकदम मोहित होतो आणि त्याला पटकन उचलून घेतो, त्याचं चुंबन घेतो आणि राधेला तोच म्हणतो तुला घरी वेळ जात नाही ना, आई पण सारखी बाहेर असते, मी बाहेर असतो, हे उत्तम आहे, तू ह्याला रोज इकडे खेळायला घेऊन ये. पथ्यावरच पडलं ना. त्याचं पाहिलं म्हणे नवरा म्हणतोय तिला याचे पाहता श्रीमुख अनंत जन्मीचे हरे दुःख, तुझं काळक्रमावया आणि कृष्णाविणाचे ना, तुझा वेळ जाण्याकरता चांगला आहे. राधा त्याचे चरण धरते, पायावर डोकं ठेवते आणि तुमची आज्ञा माझं प्रमाण असं म्हणते. मग आता हे नित्यनेम व्हायला लागतो. खूप दिवस होतात असे आणि मग सुंदर ओवी आहे आणि ओवीला जोडून एक छान माझी आठवण आहे.
ऐसे बहुत दिवस जाहलियावरी, गुजगुज उठली गोकुळा भीतरी, कृष्ण राधेच्या घरी थोर होतो म्हणून या. एक म्हणती गोष्टी नव्हे, लहानाचा थोर कैसा होय, एक म्हणती नवल काय, कृष्ण नाटकी बहु असे. कोणी म्हणती सगुण, एक म्हणती निर्गुण, एक म्हणती गुणागुण, याचे ठाई नाहीत चिकी. ऐसे बहुत दिवस झाल्यावरी, गुजगुज उठली गोकुळा भीतरी. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या सगळ्यांना काही आठवलं का? मला तर एक अजरामर गाणं आठवलं, आशा भोसलेने गायलेलं. आणि मला जमलं तर मी प्रयत्न करणार आहे की ह्या ऑडिओ नंतर ते आपल्याला द्यावं आणि तुम्ही त्याचा पुन्हा प्रत्यय आनंदाचा घ्यावा. कुजबुज उठली गोकुळी राधा, कृष्णावरी भाळली. मला तर वाटतं की त्या कवीनी हा ग्रंथातला हा अध्याय वाचलेला असणार, हा ग्रंथ वाचला असेल आणि ह्यातला एक शब्द उचलून ह्या ग्रंथात तो कवीही मनाने इतका रममाण झाला असेल कृष्णाच्या लीलेत की हा एक शब्द उचलला आणि त्याला गाणं सुचत गेलं. आणि आशा भोसलेने त्याला इतका सुंदर न्याय दिलाय. खरंच अमर झालेलं हे गाणं आहे. आपण ते ऐकूच. असो, पुढे जाऊया. तर मग सगळ्या आपापल्या परीने तर्क करतात, हा कसा मोठा होत असेल. मग कोणीतरी म्हणतं नाही, तो काही पण करू शकतो, पण सर्व करता तोच आहे. आणि का शास्त्र सांगताय ते म्हणतात, सांख्यशास्त्र गरजतं, प्रकृती पुरुष सांगतो, तोची हा कृष्णनाथ गोकुळात अवतरला. मग असं असेल तर तो काही करू शकतो. सगळे म्हणजे पातंजली योगसाधन करणारे जेवढे कोणी आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद घ्या, सगळे सामवेद, अथर्ववेद, सगळे ह्यालाच पावतात येऊन. शैव म्हणतात सदाशिव, वैष्णव म्हणतात रमाधव, पण शेवट सर्व मिळून ह्यालाच येऊन मिळतात. मग गणपत्य आहेत, शाक्त आहेत, शक्तीची उपासना करणारे, पण तेही सगळे येऊन शेवट ह्यालाच मिळतात. कोण हा ज्याला राधा झोपाळ्यात घेऊन बसवून झुलवते. आता मग का हो अशा प्रकारची राधाची भक्ती का असेल? तिला संसार आहे, तिचा पती आहे, सासू आहे, घरात माणसं आहेत. तर त्याचं कारणही दिलंय श्रीधर कवींनी. आणि खरंच मलाही हे माहीत नव्हतं, ऐकलं निश्चित असणार आईनी ह्या कथा वाचल्यात म्हणजे, पण मला जराही स्मरणात नव्हतं. ते सांगते. शचीने तप केले बहुत, सप्तजन्मपर्यंत भोगावया भगवंत, तेची राधा सत्य गोकुळी. सत्ययुगात शचीने तप केलं 7 जन्मपर्यंत की तिला विष्णू खूप आवडला. इंद्राची तर पत्नी आहे ती. ते पुण्य फळाला आलं. कुठे तुम्ही शंका घ्याल, कुठे वाचलं हे? म्हणून श्रीधर कवी सांगतात, पद्मपुराणी असे ही कथा, श्रोती शब्द न ठेवीचे या ग्रंथा, मुळा वेगळी सर्वथा कथा, तत्वता वाढेना. तुम्ही ह्या ग्रंथाला मात्र नाव ठेवू नका. हा ग्रंथ मी भागवतातनं घेतलेला आहे, पण ही कथा पद्मपुराणात आहे. आणि पद्मपुराणात आहे हेही मला कसं कळलं आहे तर जयदेव नावाचे कवी ते राधाकृष्ण आख्यान करत, अगदी पंडितात चुडामणी म्हटलं होतं किंवा कलियुगातला व्यास आहे असं त्यांना म्हटलं होतं. ते जेव्हा राधाकृष्ण आख्यान करत, राधाकृष्ण चरित्र सांगत, तेव्हा ते ही गोष्ट सांगत. असो गुजगुज उठली गोकुळी, राधा गृहीत थोर होतो वनमाळी, ते यशोदेने कर्णकमळी ऐकेले. झालं, जनवार्ता झाली ना ती, त्याची चर्चा झाली, तर ती यशोदेच्या कानावर आली. ती म्हणाली, आता हे नवीन काय, आता अजून बाकीच्या खोड्या काढतो, दहीदूध चोरतो, मस्ती करतो, खेळतो, चिडवतो, इथपर्यंत ठीक आहे. 5 वर्षाचा माझा काना आहे. पण गवळणी येऊन सांगतायत तिला, तू आता असं कर, तू त्याला काही करून राधेच्या घरात अजिबात पाठवू नकोस, तूच पाठवायला लागलेस, तिचा संसार मोडेल. काय करणार यशोदा सगळ्यांचं ऐकून त्याला सांगते, मी तुला मोठी शिक्षा करेन. आता राधेच्या घरी जायचं नाही. तिकडे राधेची सासू असते, तिलाही या सगळ्या गवळणी कळ लावतात की तुझ्या सुनेला आवर घाल, नाही तर तुझं घर सगळं बुडून जाईल. त्यामुळे सासूही राधेला सांगते, अजिबात कृष्णाला घरी आणायचं नाही, तर मी तुला शिक्षा करेन. अशा प्रकारे या दोघांची लोक ताटातूट करतात. राधा सतत स्पुंदून रडते. तिला अन्न नको होतं, खाणं नको होतं, कारण तिच्या मनाला सगळं कृष्णाने मोहून टाकलेलं आहे. ती वेगळी राहिलीच नाहीये. आणि आता ती का अशी, म्हणजे तिचे आणि कृष्णाचे हे जे वेगळे मधुरा भक्तीचे जे संबंध आहेत हे आपल्याला कथा कळली की कोणीतरी तपस्या केली आणि भक्त म्हणजे देवभक्ताभिमानी आहे ना.
परमभक्ती केली असेल कोणी तर त्याला पाहिजे ते तो देतोच मुळी. महानंदेची कथा आपण 11व्या अध्यायात वाचत नाही का? ती इतकी शंकराची भक्ती करते, तिला शंकर खरा हवासा होतो. तर परीक्षा बघायला शंकर येतात, पण 3 दिवस मी तुझ्याकडे राहणार आहे असं सांगतात. आणि ती म्हणते मी 3 दिवसाकरता तुमची पत्नी होणार आहे नक्की. तसं आहे. तर अशा कृष्णाच्या ह्या चमत्कारच आहेत लीला म्हणजे. असो मग आता हे घडतंय खरं. राधेलाही चैन पडत नाहीये, पण कृष्ण आता भेटत नाही अजिबात. काही दिवस असे जातात. एकदा काय होतं की सकाळी उठून कृष्ण धार काढतोय आणि हंडा भरला की यशोदा नेऊन आत मोठ्या डेऱ्यामध्ये ओतते. असं सतत चाललं होतं. पहिला हंडा भरला, दुसरा भरला की दुसरा नेऊन ओतते. म्हणजे मधल्या काळात ती ते घेऊन आत जाते आणि डेऱ्यामध्ये ओतते. असं चाललेलं आहे. ज्या गाईला कृष्ण हात लावेल ना तिचा पाना इतका अमर्याद फुटायचा की भरणा होऊन ती आत हंडा नेऊन आणेपर्यंत, रिकामा घेऊन येईपर्यंत कृष्ण आपल्या तोंडात त्या धारा घ्यायचा. आई येऊन ओरडते, हेच काय तू मध्ये करतोयस? तर तो सांगतो, अगं काय करणार आई, कृष्ण म्हणे भरला भरणा, अडकेला गाईचा पान्हा, म्हणून या माझ्या निजवदना माझी दार घालतो. असा तो रमलेला. आणि तेवढ्यात दारात राधा येते, पाणी आणायला चाललेली यमुनेकडे. ती उभी राहिल्यावर झालं कृष्णाचं तिच्याकडे लक्ष जातं आणि दोघंही पूर्ण परत त्या निजा आनंदात जातात, हरवून जातात. नुसतं दृष्टीने बघून एकमेकांना ती इतके हरवतात की त्या गाईचं पाना म्हणजे गाईचा दूध काढून बाजूच्या गाईकडे म्हणून कृष्ण वळतो, पण बघतोय राधेकडे तिकडे. आणि तिथे जाऊन तो दूध काढायला लागतो. तेवढ्यात आई बाहेर येते आणि ती म्हणते, अरे कृष्णा काय तुला वेडबीड लागलं की काय? तू काय करतोयस? तू वृषभ धुतोस. तिथे बैल असतो, त्या बैलालाच तो आचळ ओढते समजून वृषाला त्याचा हातात धरतो. सावध होतो एकदम कृष्ण. आणि हिचंही लक्ष जातं यशोदेचं की राधा तिथे आहे आणि ह्याचं लक्ष गेलं तिकडे. निज भक्त प्रिय कोणी समोर आलेलं आहे आणि हा विसरला. पण ती खूप रागावते त्याला. कृष्णाकडे उत्तरं तयारच असतात. काही त्याच्यावर आरोप आला की तो ती गोष्ट मी कशी नाही केली हे पटवायला अगदी संयुक्तिक उत्तरं असतात. तो म्हणतो, आई काय माहीत अगं, मी धारा काढत होतो, पण तू ना काहीतरी देवाचं करायला चुकलेली आहेस. आपलं आराधन कुलदैवताचं ना तू काहीतरी करायला चुकलेस. त्यामुळे बघता बघता 4 आचळं होती ना ते एकच झालं आणि हा वृषभ झाला. आता काय ह्या उत्तराला अर्थ आहे का? पण तो उत्तर देतो, तो आपल्यावर घेत नाही काही. तो म्हणतो चौथानांचे थान एक इतक्या माझे झाले. नक्की तू देवाचा कुठला तरी नवस चुकलेस. कपाळाला हात लावून घेते यशोदा आणि राधेकडे बघून सांगते, तर आधी तू पाणी भरायला, अजिबात इथं राहायचं नाही. राधा जाते तिकडे, यमुने तीरी जाते. पण दोघांच्याही खऱ्या वृत्ती आकर्षिल्या आहेत. म्हणजे समरस राधाची अवस्था कशी आहे ती अवस्था वाचली की कळतं की ती कुठल्या निजानंदात असते. तिचं आणि कृष्णाचं नातं किती वेगळं आहे. गेली यमुनेवर आणि अशी रमून गेली. पाणी घेतलं, घरी गेली. घरी गेल्याबरोबर सासूंनी सांगितलं दूध काढणे, ताक कर. गेली ताक करायला. पण ती अजून त्याला तेव्हा बघितलेल्या कृष्णाला मनात मुरवलाय ती नाही. त्यामुळे ती आली, डेरा घेतला पुढ्यात, रवी घातली आणि लागली घुसळायला. ती स्वतःच्या निजानंदातच आहे. ती काय करते आता तिला काहीही भान नाही. तिच्या दृष्टीपुढं ती देवकी नंदन. मला दुसरं गाणं यावेळी आठवलं. हेही ह्यातल्या वैनवरनच कवीला स्फुरलं असेल. ओळखा तुम्ही, राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. ती विसरली आहे. ती आपल्या निजानंदात घुसळते आणि तेवढ्यात सासू बाहेर येते. आणि सासू म्हणजे देहभानच विसरली ती. देह गेह अभिमान म्हणजे ती सगळं तिच्यातलं, म्हणजे आपलं घर आहे, आपला संसार आहे, आपला देह आहे, हे सगळ्या विसरून वृत्ती गेल्या मुरून ब्रह्मानंद सागर आहे असं कवी म्हणतात. तर ती इतकी समरस झाली आत्मप्रकाशी, तिला काही आठवत नव्हतं. अगदी मीठ पाण्यात विरघळावं तशी तिची अवस्था झाली. सासू बाहेर आली आणि म्हणाली, अगं तू काय करतेस, कळतंय का तुला? रिकामा हंडा आहे आणि त्या हंड्याला तू घुसळतेस. तू काय बैरी झालीस की मुक्की झाली, आंधळी झालीस, काय झालं काय? तर राधा ती पण आता कृष्णाचीच झाली ना, कृष्णमय. ती पण तितकीच तत्पर उत्तर द्यायला. ती आपल्या सासूना म्हणते की नाही हा घट तुटणार नाही ना, ताक करता करता एवढा मोठा
दह्याचा हे आहे तो तुटला नाही ना म्हणून रिकामा असतानाच घुसळून बघते की हा तगेल की नाही मी ताक करेपर्यंत, एवढा मोठा धड राहील की नाही, असं ती उत्तर देते. ती मग आईचं असं होतं की त्या सासूचं असं होतं की बाहेर लक्ष जातं, तर तिथे अंगणात हा कृष्ण मित्रांना घेऊन खेळायला आलेला असतो. मग तिला कळतं हिचं लक्ष तिकडे गेलं आणि डोकं गेलं हिचं जागेवरून. मग ती कृष्णाला बाहेर जाते, अंगावर धावून जाते आणि ओरडते, चला ते इथून दूर हो, आमच्या घरासमोर उभं राहायचं नाही. तिला तो वेड्या वाकडे तोंड वेकुले दाखवत कृष्ण तिथून पळतो म्हणे. असं हे दोघांचंही जे नातं आहे ते असं अखंड चाललेलं आहे बरं. आणि रोज राधेचे नवे नवे अनुभव किंवा अनुभूती ती कृष्णाकडनं घेत असते. एकदा ती यमुनेला जाते, दुपारची सगळी जेवणं वगैरे आवरून लोक जेव्हा निवांत असतात तेव्हा जाते पाणी आणायला. आता तिथे शुकशुकाट असतं, कोणी नसतं, आणि मग तिला इतकी आठवण येत असते कृष्णाची, आणि ती स्वतःला म्हणत असते की तू दिसतोसी किशोर, तुझी करणी गगनाहुनी थोर, विपरीत तुझे चरित्र ब्रह्मादिका कळेना. राधा म्हणते माझा संसार तू बुडवलास, माझं नाव बदनाम केलंस, पण तरी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशी माझी विचित्र अवस्था करून ठेवलेस. तुझी करणी तुलाच माहीत बाबा, मला कळत नाहीये. माझे नावरूप बुडविले जनी, लोकांमध्ये माझी निंदा झाली. आहेस तर दिसायला किशोर, माहिती ना, 5 वर्षापर्यंत किशोर म्हणतात, मग बाल आणि मग तरुण. त्यामुळे हा 5 वर्षाचा आहे फक्त. अशी ती रमते आणि म्हणते मला तुला आत्ता अगदी भेटावं असं वाटतंय, कधी भेटशील. हा कृष्ण इथे यशोदेजवळ झोपलेला असतो दुपारची वामकुक्षीत, आणि दटावून तिने झोपवलेलं असतं, कुठे खोड्या काढायला बाहेर जाऊ नकोस, माझ्याबरोबर झोप. आणि तो झोपतोय. तेवढ्यात हे राधेची हाक त्याच्यापर्यंत पोचते यमुना तीराची, आणि तो हळूच पटकन निघून जातो. इकडे यशोदा जागी होते आणि बघते हा दिसत नाही बाजूला, आता गेला, आता परत कोणतरी काहीतरी आळी घेऊन येणार माझ्याकडे, ह्या विचाराने त्रासून ती बाहेर पडते आणि निघते तिकडून शोधत. तर यमुना तीरावर येते, तर हे आपले दोघं असतात, राधा आणि कृष्ण. आणि राधेचं लक्ष जातं आणि ती म्हणते की बापरे तुझी आई आली, आता ती आपल्याला नक्की मारेल, काहीतरी ती आपल्याला करेल, चल बाबा आता तू सोड मला ह्यातून. यशोदा आणि त्याला अक्षरशः मारत चल घरी म्हणते. तर हा रडतो, तो म्हणतो का तू मला मारतेस, मी नाही आलो इथे, अगं मी रस्त्यावर खेळत होतो सगळ्या मित्रांना घेऊन, माझा चेंडू आहे ना तो हिने उचलला आणि स्वतः बरोबर घेतला, मग मी तिच्या पाठी आलो रडत की माझा दे कंदूक, माझा दे चेंडू, मी काय करू. जमिनीवर लोळण घेऊन हात पाय हापटून कृष्ण रडून आईला सांगतो माझ्यावर विश्वास ठेव आई, माझ्यावर विश्वास ठेव, हिनेच चोरला. असं म्हटल्यावर ती विचारते राधेला, तर राधा म्हणते छे अजिबात मी काय नाही घेतलं, हा ना असेच आळ्या घालतो, लोकांवर आळ्या घालतो आणि रस्तीच माझ्यावर, आणि उगाच मी बदनाम होते. कृष्ण म्हणतो काय ती खोटं बोलते, बघ तिची झडती घे, बघ तुला मिळेल. आता तिच्याकडे नक्की नाहीये ना चेंडू, तिला माहित आहे काय झालंय, म्हणून ती जोरात हसत घे झडती, काय करून आपला घागरा असतो तसा हलवते, तर खरंच चेंडू पडतो खाली. तो पडतो, यशोदा शांत होते आणि म्हणते माझ्या मुलावर उगाच आरोप करता तुम्ही. ती राधेलाच म्हणते तू महानष्टा व्यभिचारिणी, माझा ब्रह्मचारी चक्रपाणी, बोलीचे जनी विपरीत. तर लोकात जाऊन काहीतरी त्याच्याबद्दल उलटं सांगतेच आणि लोकही त्यामुळे उलटं बोलतायत, माझा ब्रह्मचारी चक्रपाणी असं यशोदा म्हणत त्याला आपल्या घरी घेऊन जाते. आणि मग राधेला त्या क्षणी ती तिथेच समाधिस्थ होते जणू, तिचे अष्टभाव दाटून येतात आणि तिला कळतं की माझ्याकडे नव्हता तो चेंडू आला कसा, काहीतरी गडबड आहे नक्की. ती पाणी घेऊन चाललेली असते, पण जाता जाता म्हणते पूर्ण ब्रह्म वैकुंठ राणा, लोकात फुटो नेदी शब्द, नित्य भोगीत परमानंद, सांडुनिया विषभेद निजबोधा पावली. तिला कळलं हा वेगळा आहे आणि ह्याच्यापर्यंत मला पोचायचंच आहे, ह्याच्याशी मला एकरूप व्हायचंच आहे. ही जी तिची भावना तीव्र झाली, त्यामुळे आता लोकापदाची तिला लाज राहिली नाही. आपण अशा कथा आता खूप ऐकतो, गाण्यातही तसे उल्लेख आहेत की ती लाज लज्जा विसरली आणि ती धावत सतत कृष्णाकडे जाऊ लागली, अशी अवस्था आली. पण ती पावली, तिची भक्ती जी आहे ती तिला पूर्ण पावली. अनंत जन्मीचे तपनिश्चिती एकदाची फळ आले, अशी राधेची अवस्था झाली. हे इंद्राचे इंद्राणी, इने विष्णू अभिलाषिला मनी, सप्त जन्म तप घोर करुनी, चक्रपाणी पावली हे. मग घरी येते आणि इकडे यशोदा
आणि ती म्हणते की अरे बाबा, तू ना आता खरंच घराबाहेर पडू नकोस, तुझ्यावर चोरीचा आळ घालतात आणि आता त्या असा काही घाणेरडा आरोप तुझ्यावर करतात, ह्या सगळ्या गवळणी एकदम वाईट आहेत, तर तू काही करून आता कुठेही बाहेर जाऊ नकोस. आणि सगळ्या गवळणी केव्हाही तक्रार करायला येतील ना तेव्हा मी त्यांना चांगली ओरडणार आहे, पण तू आता बाहेर जाऊ नकोस. आणि नेमक्या गवळणी येतात. गवळणी आल्यावर ती त्यांना सांगते, हे बघा, माझा दरवेळी सिद्ध झाला आहे की माझ्या मुलांनी काही केलेलं नसतं, तुम्हीच खोड्या काढता, काहीतरी निमित्त करून तुम्हालाच तो हवा असतो खेळायला आणि तुम्हीच येता काहीतरी निमित्त करून त्याच्याकडे. मी त्याला किती घरात डांबून ठेवलं तरी तुम्हीच घरापर्यंत येता त्याला बघायला. आता तुम्ही मला मुद्देमाला सकट जर पकडून दिलात ना कृष्ण, तरच मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. यापुढे माझ्याकडे तक्रार करायला बिलकुल यायचं नाही. सगळ्यांना दम भरते, सगळ्या जातात आणि म्हणतात नक्कीच ठेवू, नक्कीच तुला दाखवू. आणि मग ह्या सगळ्या असतात ना, त्या अगदी दिवस रात्र कृष्णाला पकडण्याकरता जागरूक राहतात, कधी संधी मिळते आणि पकडतात. आणि एक दिवस असं होतं की त्या गवळणीला गोरस चोरताना कृष्ण दिसतो आणि तो एकटाच असतो, मित्र नसतात. तशीच ती त्याचा दंड पकडते आणि म्हणते बरं झालं चोरी पकडली, तोंडाला लागलेलं सगळं लोणी वगैरे आणि घरात मिळाला, म्हणून त्या मनगट धरून त्याचं खेचत यशोदाकडे घेऊन जातात. एक गवळण आपल्या दारातनं बाहेर पडते कृष्णाला घेऊन, बाजूला बघते तर दुसऱ्या दारातनं दुसरी गवळण कृष्णाला घेऊन बाहेर पडते. म्हणजे गंमत बघा श्रोते हो, प्रत्येक गवळणीकडे कृष्ण असतो आणि तो तिथे एकटा चोरी करून पावलेला असतो आणि त्या गवळणी पकडू शकतात. सांगा कृष्णाची लीला काय आहे. हीच भक्ती. या सगळ्या गोपींची एवढी भक्ती असते आणि त्यांची भावना असते ना की त्याच्या आईने बजावले, पकडून दे तर मी विश्वास ठेवेन. आता जर पकडून नाही दिलं तर त्यांना यशोदेच्या दारात याची संधी गेली आणि कृष्णाला बघायची संधी गेली. त्यामुळे प्रत्येक अगदी तळमळून शोध घेतात की आम्हाला एकदा तो हातात सापडू दे आणि आम्ही यशोदेकडे घेऊन जातो. तर प्रत्येक गोपीची आस तो पुरवतो. सगळ्यांना तो चोर मिळतो आणि असं करता आता सगळी झुंडच्या झुंड यशोदेच्या दारात येते. यशोदा बघतच राहते. एक एक गोपी गणित, एक एक कृष्ण आहे. कोणी कडेवर घेतलाय, कोणी हातात दंड पकडून धरलाय, हातावातावनी त्या तक्रार करतात आणि मग त्या गोपी सुद्धा हतबुद्ध होतात ते चित्र बघून. आणि यशोदा बघते तर तेवढंच नाही, हळूहळू तिला सगळीकडे लक्षानुलक्ष कृष्ण दिसायला लागतात. जिथे ती बघेल तिकडे तो आहे. 5 वर्षाची ती सावळी मूर्ती एक सारखी दिसते प्रत्येकाच्या हातात, काही त्याच्यात फरक नाही. कोणाचे तो कडेवर आहे. पुढे जाऊन यशोदा बघते तर तो आपल्या घरात आहे. मग बघते तर पाळण्यात बसलेलाही तोच आहे, झोपाळ्यावरही तोच बसलेला आहे. देवापाशी जाऊन बघते तर तिथेही तोच बसलाय. एक कृष्ण घरात जेवताना दिसतो यशोदेला, एक कृष्ण अंगणात खेळताना दिसतो, एक कृष्ण तिच्याच हातात आणि स्तनपान करतोय असं दिसतं, एक अंगणात गडबडाला होतं आणि अंगाला धुळीपासून म्हणतो आई पदरांनी पुसना. इतके कृष्ण तिला दिसायला लागले आणि यशोदा परत समाधिस्थ झाली स्वानंदात. आणि एकटी यशोदाच नाही झाली, ब्रह्मांड भरिलेसे गोविंदे, विश्व कोंदले ब्रह्मानंदे, न दिसे तुझे सर्वदा. आणि हे चित्र गवळणी अनुभवतात. सकळ गवळणी तन्मय झाल्या, ठाव नाही गाराणी द्यावया, गेली या देहभाव विसरोनिया, न दिसे माया ओडंबर. बाहेरची मायाच दिसत नाहीशी झाली आणि फक्त कृष्ण दिसायला लागला त्यांना. या गोपींची तयारी किती असेल त्यांच्या भक्तीची. आणि त्यामुळे त्यांचे संसार चालू आहेत. ह्यातनं शिकवलंच काय, खरं तर देह आणि आत्मा, त्यांचा देह संसारात आहे पण त्यांचा आत्मा कृष्णमय झालाय आणि म्हणून इतके कृष्ण त्यांच्या मदतीलाही आले आणि म्हणून त्या त्याच्याशी सतत तन्मय होऊन त्याच्याबरोबर नाचण्यात, रास खेळण्यात रमत गेल्या. पण त्यांना हवा वाटेल तेव्हा कृष्ण त्यांच्यासमोर उभा राहू शकत होता. त्यांच्या भक्तीत एवढी ताकद होती की त्यांनी स्मरावं तर समोर कृष्णाने यावं, 50 जणींनी एकत्र स्मरावं तर 50 जणींसमोर कृष्णाने यावं. ह्या गोपींची तयारी किती असेल बघा. आणि परत मूळ कथेकडे गेलो की कृष्णाने सगळ्या देवांना सांगितलं होतं तुम्ही गाय वासरं, आणि ऋषींना सांगितलं गाय वासरवा, आणि सगळ्या देवतांना सांगितलं तुम्ही गोपाळ वा, गोपी वा. बरोबर. म्हणजे जे देवत्वाला गेले, जे स्वर्गलोकात राहत होते, आपण 33 कोटी देव म्हणतो, 33 कोटी संख्या नाहीये, कोटी ह्या भागात मी 33 प्रकारच्या देवता आहेत, हे सगळं आपल्याला वाचून ज्ञान आहे. पण ते जेवढे काही देव होते ते देवत्वाला पोचले म्हणून स्वर्गलोकात आहेत ना, आपण मनुष्य मध्य लोकात आहोत. तर ते जे आहेत ते कुठल्या तरी भक्तीचं टोक गाठूनच त्या वैकुंठात, कैलासावर किंवा जिथे कुठे आहेत तिथे आहेत, नाही का. सो त्यांची तेवढी तयारी असल्यामुळे ते जेव्हा मानव देहात येऊनही इथे राहतात आणि भक्ती करतात तेव्हाही त्यांच्या भक्तीची पोच एवढी असते की ते त्या कृष्णाच्या म्हणजे निजपदाचा ठाव घेऊ शकतात, तिथे पोचू शकतात.
असं ह्या कृष्णाचं रूप आहे. त्या गवळणी इतक्या एकरूप झाल्या की त्यांना म्हणजे त्यांची पूर्ण समाधी लागली, त्यांच्या सगळ्या आधीव्याधी गेल्या आणि त्या सतत ब्रह्मानंदी निमग्न राहत राहिल्या. जोवर कृष्णाचा अवतार आहे तोवर गवळी तशाच ब्रह्मानंदी निमग्न आहेत. म्हणजे पुढे जाऊन कृष्ण कधीच गोकुळात आला नाही, ती त्यांची तीच अवस्था आहे. आणि कृष्ण जेव्हा निर्वाण आहे, आपण पुढे बघू म्हणून ती कथा सांगत नाही की या सगळ्या गोपीने एका तलावात आपले प्राण अर्पण केलेले आहेत की आता कृष्ण नेमा आम्ही राहणारच नाही, किंवा तशी आज्ञाही आहे की आता कृष्ण चाललाय तेव्हा सगळ्यांनी परत आपापल्या निजस्थानी जा. असो, अशा प्रकारे हा इतका सुंदर ग्रंथ श्रीधर कवी म्हणतात की हा म्हणजे ना भक्ती कन्यागत आहे. तर मी सगळ्यांनी कृष्णा वेण्णेला या आणि स्नान करा, ह्यात अगदी बुडी मारा. ती मारली की तुम्ही मायेपासून दूर व्हाल, माया मागे लोटाल आणि पूर्ण ब्रह्मानंद प्राप्त कराल. असं सांगून नेहमीप्रमाणे शेवटची ओवी श्रीधर कवी म्हणतात, इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर श्रोते परिसोत अष्टमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 8 ओव्या 194. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.